सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 6. मग राया ते मने संजया तोची अभिप्राय उधारी जो श्रीकृष्ण सांगती आता जो योग रूपा. मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला, जो साष्टांग योग संबंधी अभिप्राय श्रीकृष्ण अर्जुनाला सांगणार आहेत ते आता एकाग्र चित्तेने श्रवण करा. सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनाला नारायणे, की तिची अवसरी पाहुनी पातलो आम्ही. श्री नारायणाने अर्जुना करता भोजनाचा उत्तम प्रसंग सहज केलेला आहे. त्याच वेळी आम्ही तेथे पाहुणे म्हणून गेलो होतो. ऐसी देवाची थोरी नेनी जय, जैसे तानलिया तोयसे विजय, की तेची चवी करुणी पाहिजे तवा अमृत आहे. खरोखर देव किती थोर आहेत हे कळत नाही. तहान लागलेल्या माणसाने पाणी पिण्यास द्यावे व त्यांची चव घेताच ते पाणी नसून अमृत आहे हे कळावे, तसे झाले. तैसे आम्हा तुम्हा झाले ते आडमुठी तत्व फावले, तव द्रष्टदाश्रमणी झाले हे न पुसे तू तो. तसे आम्हाला आणि तुम्हाला झाले आहे. मिळण्याचा काही संबंध नसताना ब्रह्मज्ञान आपणास प्राप्त झाले. त्यावेळी धृतराष्ट्र म्हणाला, तया संजयने बोले रायाने हृदय चोजवले, जे अवसरी आहे घेतले कुमाराची. या बोलण्यामुळे धृतराष्ट्रांचे अंतःकरण असे आहे ते संजयाला कळून न आले. धृतराष्ट्र आपल्या पुत्रांची हकीकत ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक झालेला दिसतो. हे जाणोनी मनी हासिला मने दातारा मोहे नाशिला, एरवी बोलू तरी भला अवसरी ये. हे ऐकून संजय मनातल्या मनात हसत होता आणि म्हणाला, हे वयोवृद्ध धृतराष्ट्र मोहामुळे वाया गेले आहेत. एरवी विचार करून पाहिले तर श्रीकृष्णाने सांगितलेला विचार अतिशय चांगला आहे. परी ते तैसे कैसे होईला जाथया कैसे पाहला, ते वेची रोषू होईला म्हणून भिये. परंतु या सुख संवादाची गोडी याला कशी लागणार, कारण तो जन्मापासूनच आंधळा आहे. त्यांना कसे दिसणार हे जर उघड बोलावे तर त्यांना त्या धृतराष्ट्र ताबडतोब माझ्याविषयी मनामध्ये द्वेष धरील म्हणून ते भीतीने स्पष्ट बोलले नाहीत. परी आपण चित्ती आपुला निकिया परी संतोषला, जे तो संवाद फावला श्री अर्जुनाचा. परंतु तो संजय मनामध्ये अतिशय संतुष्ट झाला, कारण श्रीकृष्ण अर्जुनांच्या सुख संवाद त्याला अनायासे प्राप्त झाले होते. तेने आनंद जे निधालेपणे साभिप्राय अंतकरणे, आता आदरेसी बोलाने घडेल तया. त्या अलौकिक आनंदाच्या तृप्तीने आणि श्रीकृष्णाच्या अभिप्राय अंतःकरणात दृष्ट झाल्यामुळे संजयाकडून आता श्रद्धापूर्वक पुढील बोलणे घडेल. ते गीते माझी षष्टीचा प्रसंग आहे आयनीचा, तैसा श्रीरार्णवी अमृताचा निवाडू झाला. हा गीतेतील 6व्या अध्यायातील प्रसंग अत्यंत चातुर्याचा आहे. ज्याप्रमाणे श्रीसागरातून अमृताची निवड झाली, तैसे गीतार्थाचे सारा जे विवेक सिंधूचे पार, आता योग विभय भंडार उघडले का. त्याप्रमाणे हा 6वा अध्याय म्हणजे भगवद्गीतेच्या अर्थाचे सार आहे. हा अध्याय एकरूपी सागराच्या पलीकडचा किनारा आहे, अथवा हा अध्याय म्हणजे साष्टांग योगाच्या ऐश्वर्याचे घडलेले ज्ञानानंद भंडारच आहे.
जे आदि प्रकृतीची विसवणे, जो शब्द रूमासी न बोलणे, तेथुनी गीता वल्लीचे ठाणे, प्राहो पाओ. जो मूळ मायेने विश्रांती स्थान आहे, ज्यांचे शब्दांनी वर्णन वेदालाही करता येणार नाही, तेथून गीतारूपी वेलींची अंकुर वाढीस लागली. तो 6वा अध्याय 6वा वरी साहित्याची आबरवा, सांगिजेल म्हणून परिसावा चित्त देऊनी. हा 6वा अध्याय सर्व रस अलंकाराने युक्त अशा भाषेतील सांगितला जाईल, म्हणून श्रोत्यांनी तुम्ही एकाग्र चित्ताने ऐकावे. माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृता जग जिंके, ऐसी अक्षर रसिके मेळविना. असे हे माझे प्रतिपादन मराठी भाषेत आहे, परंतु गोडीच्या बाबतीत म्हटले ते अमृता देखील प्रतिज्ञेने जिंकू शकेल अशा तऱ्हेने रस अलंकार युक्त अमृत मधुर शब्दांनी रचना करेन. जे ओळ कोवळिकेची निपाळे, दिसती नादींचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचे नी. ज्या भाव मधुर कोमल शब्दांच्या मनाने सप्त सुरातून निर्माण होणारे स्वर देखील कमी योग्यतेचे दिसतील आणि शब्दाच्या आकर्षणाने सुगंधाचे सामर्थ्य देखील कमी भासेल. हे सार साळपणाची आलोभा, की श्रवणीची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. अशा रस माधुर्ययुक्त शब्दाच्या लोभाने कानाला देखील जिभा निर्माण होईल आणि अर्थपूर्ण शब्दामुळे इंद्रियांमध्ये परस्परस भांडण लागेल. सहजे शब्दू तरी विशो श्रवणाचा, परिरसना म्हणे रसुहा मुचा, घ्राणासी भाव जाय परिमळाचा, हातोची होईला. वास्तविक पाहता शब्द हा कानाचा विषय आहे, परंतु जेव्हा म्हणेल तर रस माधुर्ययुक्त विषय आमचा आहे, तसेच नाकाला असे वाटेल की ह्या शब्दांच्या माध्यमातून मला विविध प्रकारचे सुवास प्राप्त होतील, तर हा शब्द रस आणि सुगंध होईल का. नवल बोलती रेखीची वाणी, देखता डोळा पुरे लागे धनी, तो म्हणती घडली खानी रूपाची है. आश्चर्य असे की या काव्य शब्दातील भावचित्रांची मालिका पाहून डोळ्यात नाही तृप्ती लागेल आणि डोळे म्हणतील ही तर रूपाची खानच उघडली आहे. तेथे संपूर्ण पद उभारे, तेथे मनची धावे बाहिरे, बोलू गुंजावी विस्कारे आलिंगावया. ज्यावेळी मधुर शब्द जळून अमृतमय वाक्य मुखातून प्रगटतील, त्यावेळी त्याला जाणण्यासाठी मन बाहेर धावेल आणि भाऊ देखील त्या चैतन्यमय शब्दांना आलिंगन देण्याकरता सरसावतील. ऐसी इंद्रिया पुलिया भावी, झुंबती परितो साई से पणे बुजावी, तैसा एकला एक चेववी सहस्त्र करू. याप्रमाणे सर्व इंद्रिय आपल्या विषयांच्या भावनेने या शब्दांना झोंबवतील, परंतु ते शब्द सर्वांचे सारखे समाधान करतील. ज्याप्रमाणे एकटाच सूर्य हजारो किरणांनी जगताला चालना देत असतो, तैसे शब्दाचे व्यापकपणा देखील असाधारणा. पाहतया भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे. त्याप्रमाणे या भाव मधुर शब्दांचे व्यापकपण असामान्य आहे असे जाणावे. त्या शब्दांचे चिंतन करून त्यातील अभिप्राय जाणणाऱ्या यामध्ये चिंतामणीसारखे अलौकिक गुण दिसून येतील.
हे असो तया बोलाची ताटे फली वरी कैवल्य रसे ओगरली ही प्रतिपत्नी मिया केली निष्कामासी। हे असे सारंच की शब्दरूपी उत्तम ताटे आहेत आणि त्यामध्ये मोक्षरूपी मिष्टान्ने वाढवतील आणि निष्कामी लोकांना या ग्रंथरूपी मेजवानीची पर्वणी आहे। आता आत्मप्रभा नित्य नवी तेची करुणी ठाण देवी जो इंद्रियाचे चोरून जेवी तयासी चिफावे। या मेजवानीच्या उजेडासाठी नित्य नूतन अशी आत्मज्योतींची चिमणी सारखी दिवटी करून त्या प्रकाशात तो इंद्रियांना न कळत मेजवानीने सेवन करत असतो। त्याला अमृताचा लाभ काय होतो? तेथ श्रवणाची निपांगे विने श्रुतया व्हावे लागे हे मनाचे निजांगे भोगी जे गा। शब्दाचे प्रत्यक्ष ज्ञान होण्यासाठी श्रोतेंद्रियांची आवश्यकता असते, परंतु शब्दांचा जो अर्थ ब्रह्मरूप मोक्ष त्यांचा अनुभव होण्यासाठी मन अंतःकरण मुख करावे लागते। आहाच बोलाची वाली फिडीजे आणि ब्रह्माची अंगा धडीजे मग सुखेसी सुरवाडीजे सुखाची माझी। वरवर असलेले शब्दांचे कवच फोडले पाहिजे आणि आत असलेल्या ब्रह्मरूपाशी एकरूप झाले पाहिजे, म्हणजे शब्द श्रवणजन सुखासह ब्रह्मसुखात रंगून जाता येते। ऐसे हळुवारपण जरी येईला तरी ते उपेगा जाईला एरवी अवघी गोष्टी होईला मुक यावहीर याची। असे जर ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होता येईल तरच मी सांगितलेल्या निरूपणाचा उपयोग होईल, नाहीतर मुक्याने सांगावे आणि बहिऱ्याने ऐकावे अशी अवस्था होऊन जाईल। परिते स्वातावघे न लगे श्रुते याचे कडसावे जेथ अधिकारी मे स्वभावे निष्काम कामो। परंतु आता हे सर्व असू द्या, श्रोत्यांना सावध करण्याची आवश्यकता नाही, कारण या ठिकाणी निष्काम भावनेने परब्रह्माची इच्छा करणारे अधिकार संपन्न श्रोते आहेत। ती आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कोरडी ते वाचून येतीची गोडी नेनती आणि त्यांनी ब्रह्मज्ञानाच्या अनुभवासाठी स्वर्ग व संसार यांच्या प्राप्तीची ओवाळणी केली आहे। अशा विरक्त मानवाशिवाय इतर लोक या अध्यात्मातील अमृत मधुर गोडी समजून शकणार नाहीत। जैसा मायासी चंद्र न ओळखीजे तैसा प्राकृती ग्रंथ हाने निजे आणि तो हिमासूची जे विखाजे चकोराचे। ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्रातून प्रगटणाऱ्या आनंददायी किरणांनी ओळख नसते, त्याप्रमाणे विषयामध्ये आसक्त असलेल्या लोकांना या प्राकृतिक ग्रंथातील आशय संपन्न शब्द कळणार नाहीत आणि शीतल किरणाचा चंद्र हाच ज्याप्रमाणे चकोरांचे आवडते खाद्य आहे, तैसे सज्ञानाची जरी हा ठाव आणि अज्ञानाची अनगाव म्हणून बोलावं या विषय पाहाव विशेषू नाही। त्याप्रमाणे तो अध्यात्म ज्ञानी आहे, त्यांना हा ग्रंथ म्हणजे विश्रांतीचे स्थान आहे, आणि हे बाह्य विषयातच रमणारे अज्ञानी आहेत, त्यांना हा ग्रंथ परक्या गावाप्रमाणे आहे, म्हणून याविषयी विशेष बोलण्याचे कारण नाही। परी अनुवादल मी प्रसंगे ते सजनी उपसहावे लागे आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिले जे। प्रसंगाप्रमाणे
मी जे बोललो त्याबद्दल सज्जनाने मला क्षमा करावी आणि आता श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितले ते मी सांगेन. ते बुद्धी आकळीचे साकडे म्हणून बोली उपाय सापडे परे निर्वित ती कृपा उपजी येडे देखे नमी. ते परब्रह्म बुद्धीला आकलन करण्यास कठीण आहे, परंतु शब्दात अधिकार संपन्न पुरुषास सापडले. परंतु मी सद्गुरु निवृत्तीनाथांच्या कृपा प्रकाशात परब्रह्म प्रत्यक्ष पाहीन आणि सर्वांना सांगेन. जे दिठीची न पावी जय ते दिठी विन देखी जय तर जरी अतिंद्रिय लाही जय ज्ञान बळ. जर इंद्रिय ज्ञानांचे बळ प्राप्त झाले तर दृष्टीला दिसत नाही, ते दृष्टीशिवाय स्पष्टपणे पाहता येते. ना तरी दो धातू जाई ते लोहीचे पंधरे सापडे जरी देवयोग चढे परिसुवाता. जर देवयोगाने हातात परीस आला तर किमयास जे न मिळणारे ते सोने लोखंडात सापडत असते. तैसी सद्गुरी कृपा होये तरी करिता काय आपण होये म्हणून हे अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. त्याप्रमाणे जर सद्गुरूंची कृपा झाली तर प्रयत्नाने काय प्राप्त होणार नाही, म्हणून ज्ञानदेव म्हणतात की कृपा मजवरती अपार आहे. तेने कारणे मी बोलेन बोली रूपांचे रूप दाविन अतित्रिय परिभोगविन इंद्रिया करवी. त्या सद्गुरूंच्या कृपा दृष्टीने प्रसादाने मी बोलू शकेन. ब्रह्म हे अरूप असेल तरी मी त्यांचे स्वरूप दाखवून ते अतिंद्रिय खरे परंतु इंद्रियाकडून भोगवीन. ऐका यश मी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती तेथ. हे पहा यश लक्ष्मी औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुण यांच्या ठिकाणी वास करत असतात. म्हणून तो भगवंत तो निसंगाचा सांगतो तो म्हणे पार्था दत्त चित्तो होई आता. म्हणून ते श्रीकृष्णाला भगवान असे म्हणतात. तो सर्व संग प्रतित्याग करणाऱ्याचा सोबती आहे. आणि अर्जुनाला म्हणाला आता माझ्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष दे. ऐके योगी आणि संन्यासी जनी हे कचीची साने जनी माने रवी विचार जवी तव दोन्ही तव एकची ते. हे अर्जुना, एक ह्या जगात निष्काम कर्मयोग आणि संन्यासांची हे दोन्ही एकत्र आहेत, ते वेगळे आहेत असे तू मानू नकोस. सूक्ष्म विचार करून पाहिले तर दोन्ही एकच आहेत असे श्रीकृष्ण म्हणाले. सांडीजे दुजया नामाचा अभ्यासो तरी योगी तोच संन्यासो पाहता ब्रह्मी नयवकाशो दोन्ही माझी. संन्यासाने योग या 2 नावाचा ब्रह्म टाकून दिला तर योग तोच संन्यास व संन्यास तोच योगा होय. तत्वज्ञ जाणले तर परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी ह्या दोघांचा भेदाला अवकाश नाही. जैसे नामाचे ज्ञान हरिसपणे एका पुरुषाचे बोलावणे का दोन्ही मार्ग जाणे एकाची ठाई. ज्याप्रमाणे अण्णा काका अशा वेगवेगळ्या नावाने एकाच पुरुषाला हाक मारली जाते, काही ठिकाणी 2 मार्ग असतात पण दोन्ही मार्गांच्या एकाच स्थानास आपण पोहोचत असतो. ना तरी एकची उदक सहजे परिसी सना घटी धरिजे तैसे अभित्व जाणीजे योग संन्यासाचे. स्वभावात
सर्व पाणी एकच असते, परंतु निरनिराळ्या घागरीने भरले की वेगवेगळे दिसत असते. त्याप्रमाणे साधन मार्गांच्या भेदामुळे योग व संन्यासाची वेगवेगळेपणा दिसण्यापुरता आहे. आई के सकळत समते जागे, अर्जुना पागा तोची योगी, जो कर्म करून रागी नव्हेची फळी. हे अर्जुना, एक जो सत्मार्गांचे आचरण करून त्याला फलाविषयी आसक्त होत नाही, तोच या जगी योग्य होय, हे सर्व संत महंत मान्य आहे. तैसी मही है उद्धिजे, जनी अहम बुद्धी बिन सहाजे, आणि तेची चितिये बीजे अपेक्षिना. ज्याप्रमाणे पृथ्वी सहजपणे अनेक वृक्षवेलींना जन्म देते, पण तिला कोणत्याही प्रकारच्या कर्तव्याचा अभिमान नसतो, तसेच वृक्षाला लगडलेल्या फळांची ते अपेक्षा करत नाहीत. ते सान्य याचनी आधारे, जातीचे अनुकारे, जे जेने अवसरे करणे पावे. त्याप्रमाणे आत्मबोधाच्या आधाराने आणि पूर्वजन्मातील कर्माप्रमाणे त्यांच्या काळी जो विहित कर्म म्हणून प्राप्त झाले आहेत, ते तैसेची उचित कार्ये, परीचा टोपी नोहे शरीरे, आणि बुद्धी करोनी फळवेरी जायची ना. ते सर्व कर्म यथाविधी करून आपल्यामध्ये कोणताही प्रकारचा अहंकार निर्माण होऊ देत नाहीत आणि बुद्धीला फळांच्या अपेक्षेकडे जाऊही देत नाहीत. तैसा तुझी संन्यासो, पार्थावा परेशो, त्याची भरवसे निस योगेश्वरू. हे अर्जुना, एक असा जो पुरुष तोच संन्यासी आणि तोच निसंशय योगेश्वर आहे. वाचोनी उचित कर्म प्रासंगिता, तयाचे मने हे सांडावे बदक, तरे टाको टाकी आणि एक मांडिती तो. याशिवाय तो कोणी प्रसंगाने प्राप्त विहित कर्म त्याला बंधकारक म्हणते आणि त्याग करी नसे म्हणतो, तो पलीकडे मार्ग त्यागच दुसऱ्या कोणत्या तरी कर्माचा आरंभ करत असतो, असे श्रीकृष्ण म्हणाले. तैसा क्षाळो नीले पुये को, सवेची लावीची आणि को, तैसेची अनुग्रहचा पाय को विचंबे वाया. असे अंगाला लावलेले एक लेप धुवून ताबडतोब दुसरा लेप लावा, त्याप्रमाणे तो सामग्री असतो, तो व्यर्थच विवेचना करत बसत असतो. ग्रस्त श्रमाचे ओझे, कफाळी आदीची आहे सहजे, की तोची संन्यास वाटे विजय सरीसे पुढती. आधीच डोक्यावर ग्रस्त श्रमाचे ओझे असते, ते ओझे टाकण्यासाठी संन्यास घेतला, त्याचबरोबर पुन्हा संन्यासी आश्रमातील कर्माचे ओझे ते डोक्यावर घेतो. म्हणून अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेखा ना ओलांडिता, आहे योग सुख स्वभावता आपण पाची. म्हणून गृहस्थ आश्रमात अग्निहोत्र न त्यागता, कर्मचरणाशी मर्यादा उल्लंघन न करता, योग सुख स्वभावातच आपल्या ठिकाणी सहज मिळणारे आहे, असे श्रीकृष्ण म्हणाले. एके संन्यासी तोची योगे, एका वाक्य तेची जगे, गुढी उभविली अनेके शास्त्र तरी. हे अर्जुना, एक जो संन्यासी तोच योगी होय, जशी अनेक शास्त्रांनी एक वाक्यतेची गुढी उभारली आहे. तेथे संन्यासीला संकल्प तुटे, तेथेच योगाचे सार भेटे, ऐसे अनुभवाचे निघटे साचे जया.
ज्यावेळी कर्म करीत असतानाही फळाचा त्याग न करता संकल्प नाहीसा होतो त्यावेळी कर्म संन्यास योगाचे तत्व अनुभवाच्या तराजूने तंतोतंत प्राप्त होते. आता योग चलाचा निमधा जरी ठाकावा दीपार्थ तरी सोपनया कर्मपधा चुका जरी. अर्जुना, योगरूपी पर्वताच्या शिखरावर त्याला पोचल्या वयाचे असेल तर योगा मार्गाने पायऱ्यांनी चढून जाण्यास चुकू नये. येणे नियमाचे तळवाठे रिगे आसनाची पावलं वाठे येई प्राणायामाचे नियाळ काठे वरोतागा. तो येम नियमाच्या पारथ्यापासून निघून आसनाच्या पायवाटेने प्राणायामाच्या कड्याने चढून वर येतो. मग प्रत्याहारांचा आखाडा तो बुद्धीच्या पायाने सडा ते हटिये सांडिता होडा कडे लगा. नंतर प्रत्याहार हा तुटलेल्या कडा लागतो त्यावरून बुद्धीचे पाय निष्ठतात. त्या ठिकाणी कडा चढून जाणारे हट्ट योगी देखील योग पर्वताच्या माथ्यावर चढून जाण्याची प्रतिज्ञा मागे घेतात. तरी अभ्यासेची बणे प्रत्याहारी निराळे नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. तरी आत्मस्वरूपांच्या अभ्यासांच्या बळाने चढण्यास आधार नसलेला प्रत्यव्यवहार रूपी कड्यावर वैराग्य रूपी नखी तो घोरपडी सारखी हळूहळू चिकटलेल्या त्यामुळे वर चढण्यास आश्रय लाभे. सापवनाची पाठारे धारणेची पैसारे क्रमी ध्यानाचे चवारे साफडे तवा. अशा प्रकारे प्राण व अपान या वायूच्या वाहनावरून येऊन धारणेच्या विशाल मार्गाने वाटचाल करून तो ध्यानाचे शिखर गाठतो. मग तया मार्गाची धावा पुरेल प्रतीकीची हाव ते साध्य साधना खेव समरसे होये. मग त्या योग मार्गाची धाव पूर्ण होते मनाची हाव संपून जाते व अवस्थेत या अवस्थेत ब्रह्माशी एकरूपता प्राप्त झाल्यामुळे साधना व साधना याच्यात भेद मिटून जातात. जेत पुढील पैस पारखे मागील स्मरावे ते ठाके सिय सरीसे भूमिके समाधी राहे. ज्या अवस्थेत पुढील भविष्य काळात विस्तार बंद पडतो आणि भूतकाळात घडलेल्या गोष्टीचे स्मरण बंद होते अशा ऐक्याच्या भूमीवर समाधी लागते. येणे उपाय योगरुडो जो निरवधी प्राणला फोडू तयाच्या चिन्हाचा निवाडो सांगेन ऐके. जो यम नियम प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान व समाधी या मार्गाच्या योगारूढ होते तो निसंशय पूर्णपणे होतो. त्या योगी पुरुषांनी चिन्हे तुला निवडून सांगतो ती तू श्रवण कर. तरी इंद्रियाची घरा नाही जीवा विषयाची आयर झारा तो आत्मबोधाचा ओसरा पौडला से. तर त्यांच्या इंद्रिय रूपी घरात विषयांचे येणे जाणे होत नाही आणि तो आत्मबोधांच्या घरात शांत पोडलेला असतो. जयाचे सुख दुःखाचे नियंगे जगटले मानस चोविनी घे विषय पाशय आली अनेस निघे हे काय म्हणून या. ज्याला मनाच्या सुख दुःखाने कितीही धक्के दिले तरी तो मन जागृत होत नाही. विषय जवळ आले तरी देखील तो काय आहे म्हणून त्यांच्या चिंतामध्ये विषय भोगाच्या स्मृतींनाही देखील प्रवेश मिळत नाही. इंद्रिय कर्माच्या ठाये वाढणे परी काही फळे तुझी चाड नाही अंतःकरणी. त्यांची इंद्रिय कर्म करीत असली तरी त्यांच्या अंतःकरणात फळाची इच्छा देखील निर्माण होत नाही. असते निदे तुला जो चेतुनी दिसे निदेला तोची योगारूढ फला
ओळखे तू. तो देहधारी असला तरी विधेयी अवस्थेत पोहोचलेला असतो. तो व्यवहाराने जागा असून देखील परमात्म्यामुळे युक्तिशून्य अवस्थेत पोहोचलेला असतो. त्यामुळे तो निद्रिस्त प्रमाणे क्रियाशून्य दिसतो. तोच श्रेष्ठ योगरूढ आहे असे जाणावे. तेथ अर्जुन म्हणे अनंता, हे मज विस्मय बहु ऐकता, सांगत ऐसी अवगता, कवने दिजे. त्यावेळी अर्जुन म्हणाला, हे अनंता, तुझे बोलणे ऐकून मला अतिशय आश्चर्य वाटत आहे. एवढी महान योग्यता ह्या योगरूढला कोणी दिली ते मला आपण सांगावे. तवा हसुनी कृष्ण म्हणे, तुझे नवल हे बोलणे, कवनासी काय दिजेल कवने, अद्वैतीय था. त्यावेळी श्रीकृष्ण हसून म्हणाले, तुझे बोलणे आश्चर्यकारक नाही का? अरे, या अद्वैत स्थितीमध्ये कोणाकडून कोणाला काय देणे घडेल? पैव्या मोहाची असे जे, बळिया विधा निद्रुतू जे, ते वेळी दुःस्वप्न का भोगी जे, जन्म मृत्यूचा. अविके रूपी ब्रह्माच्या छयेवर प्रबळ अज्ञानाने जेव्हा मनुष्य निजतो त्यावेळी तो जन्म मरण रूपी दुःख स्वप्न अनुभवत असतो. पाठी अवसात येचो, ते अवघेची होय वावो, ऐसा उपज नित्य स्वभाव, तोची आपणाची. ज्यावेळी स्वरूपाविषयी अकस्मात जागृती येते तेव्हा तो पूर्वीचे सर्व स्वप्न मिथ्या आहे असे त्याला ज्ञान उत्पन्न होते. ते ज्ञान देखील आपल्याच ठिकाणी आपणच प्राप्त होते. म्हणून आपणची आपण घातुकी जती असे धनंजन, चित्त देवरी नाथिलिया देह अभिमाना. म्हणून हे धनंजया, खोट्या ध्येयावर भरवसा ठेवला म्हणजे आपणच आपला घात करत असतो. हा विचारू अहंकार सांडी दे, मग असती वस्तू होई जे, तरी आपुली स्वती सहजे आपण केली. विश्व सूक्ष्म विचाराने ध्येयावरील अहंकार त्यागावा, त्यामुळे आपण मूळचे ब्रह्मस्वरूप प्रगट होते असे झाले म्हणजे आपले कल्याण आपणच केल्यासारखे होते. एरवी कोश कीटकाची आपारे, तो आपण आपण वैरे, जो आत्मबुद्धी शरीरे चारू स्थळी. जो वरून सुंदर दिसणाऱ्या शरीराचा आत्मा मानतो तो स्वतःला अंगाभोवती स्वतःला राहण्यास तयार केलेल्या कोशातील किड्याप्रमाणे आपणच आपला शत्रू बनतो. कैसे प्राप्तीची वेळे निदे वांधळेपणाचे डोहाळे, की असते आपुले डोळे आपण झाके. लाभाच्या वेळी दुर्दैवी माणसाला आंधळेपणाने डोहाळे कसे प्राप्त होतात हे बघ. ते आपले डोळे आपणच झाकून घेतो. काकून एक ब्रह्मलेपणे, मी तो नवे गा चोरले म्हणे, सानाधीला चंदवंत करणे घेऊनी ठाके. किंवा एखादा वेळ लागलेला मनुष्य जो मी पूर्वीच होतो, मी आता नाही, मी चोरला गेलो असे म्हणतो आणि अंतकरणात तोच खोटा भाव धरून बसतो. एरवी होय ते तोची आहे, परी काही की जे बुद्धी तैसी नोहे, देखा तो ते निखाये की मरे साचे. एरवी ब्रह्माशिवाय पाहू गेलो तर तो स्वतः ब्रह्मस्वरूप आहे, परंतु काही केले तरी त्याच्या बुद्धीला तशी जाणीव होत नाही. असे पहा की स्वप्नातील हत्यारांच्या वाऱ्याने कोणी खरोखरच मृत्यू पावतो काय? तैसी तो शुकाचे नियंग मारे, नळिका भूमी निली हरी मोहरे, तेने उडाने परी न पुरे मन शंका. पारधी हा पोपटाला पकडण्यासाठी दोरी
दोरीत नळी होऊन झाडाला बांधतो. पोपट त्यावर बसतात. नळी कोणती एका बाजूला फिरते. त्यावेळी वास्तविक पाहता पोपटाने उडून जाणे आवश्यक आहे, परंतु नळी सोडण्यास आपण पडू मरून जाऊ अशी शंका असल्यामुळे तो नळी सोडत नाही. तसे होते. वयाची मान पिळे तुझे जिव्हावळी, टिटाळू नळे धरुणी ठाके. तो पोपट मानेला व्यर्थ पिळे देतो. छातीने तो चवडाने तो नळी चोचीने आवळून धरून ओरडतो. मने बांधला मी पुडा, स्या भावनेची आपले खोडा. की मोकाळिया पायाचा चवडा, ओवी अधिके. मग तो मनात समजतो की खरोखरच मी बांधला गेलो आहे. अशा भ्रामक कल्पनेने खोट्यात तो सापडतो आणि मोकळा असलेला आपल्या पायाने चवडा अधिकच गुंतवितो. ऐसा काजे विना तुडला, तो सांग पाकाया निके बांधला. मग न सोडीच तरी नेला, सांडूनी अर्थ. असा तो कारणाशिवाय अडकून राहतो. त्याला कोणी अर्धा तोडून नेण्याचा प्रयत्न तरी केला तरी तो नळी सोडत नाही. आता तूच सांग की ज्या पोपटाला दुसऱ्या कोणी बांधून ठेवेल काय. म्हणून आपण चिरिपो, जेने वाढविला हा संकल्प. येर स्वयंबुद्धी म्हणे बापू, जनाथिले निघे. म्हणून ज्याने मी शरीर आहे असा संकल्प वाढवलेला आहे तो आपणच आपला शत्रू होय. परंतु जो मिथ्या देहांचा अभिमान धरत नाही तो स्वतःच्या आत्मस्वरूपांचा विचार करणारा होय. तया स्वात करण जिता, सकळ काम पाशधा. परमात्मा परता दूर नाही. ज्याने आपले मन जिंकलेले आहे, त्यांच्या सर्व विषय वासना नष्ट झाल्या आहेत, त्यांना परमात्मा कोठे पलीकडे दूर नाही. रामकृष्ण हरी.